15 ऑगस्ट म्हणजे आपलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात ज्या ठिकाणी लोकांनी आनंद साजरे केलं, सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी एकत्रितरित्या येत, त्याच दिवशी अत्यंत खेदाने सांगावं लागतंय की येवला येथे रामगिरी महाराज म्हणून एका प्रवचनकाराने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन पवित्र इस्लाम धर्म आणि इस्लाम धर्माचे पवित्र अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद अल्लाहची त्यांच्यावर कृपादृष्टी असो यांच्याविषयी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी खोटी अशी एक गोष्ट सांगितलेली आहे, बातमी त्या ठिकाणी सांगितलेली आहे। आम्ही त्या रामगिरी महाराजांचा आणि त्यांना त्या सहकार्य करणाऱ्या सरलाबेट यांचा जाहीर निषेध करतो। आज आम्ही जळगाव शहरातल्या सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांनी आणि जमात रजाए मुस्तफा जळगावच्या शाखेतर्फे आज आम्ही महामहिम जिल्हाधिकारी सो आणि महामहिम जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तक्रार दिलेली आहे की या दोघां लोकांवर कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे। ज्याप्रमाणे आजच्या काही महिन्यांपूर्वी एका धर्मगुरूने आपल्या प्रवचनात काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्या गोष्टीचा बाव करून त्यांना आज तायागट तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे यांच्यावर का कारवाई करण्यात येत नाही? जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर हे समजण्यात येईल की अल्पसंख्याकांसाठी एक वेगळा कायदा आहे आणि या अशा लोकांना ज्यांना राजकीय पाठिंबा आहे अशा लोकांसाठी वेगळा कायदा आहे आणि एक देशात दोन कायदे चालू शकत नाही। संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या आपल्या राज्यघटनेने सर्व धर्मांना समान अधिकार समान न्याय दिलेला आहे, एक कायदा दिलेला आहे। जर कोणी गुन्हा करत असेल त्या सर्वांवर एकासारखी कारवाई व्हायला पाहिजे। हा विशिष्ट धर्माचा आहे म्हणून याला अनेक दिवस तुरुंगात डांबायला ठेवायला हवं आणि या व्यक्तीला राजकीय सपोर्ट आहे म्हणून याला काहीच करायचं नाही, हे अत्यंत चुकीची आणि खेदजनक गोष्ट आहे। आणि आपण आत्ताच काही मिनिटांपूर्वी आम्ही एक बातमी बघितली टीव्हीवर, त्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणताय की त्यांच्या केसाला इकडून धक्का लावला तुम्ही असं करेल। अहो तुम्ही सीएम आहात ना, तुम्ही अशा प्रकारे गोष्टी करता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। तुम्ही एका राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही आता कोणी जाती धर्माचे नाहीये, तुम्ही आज संवैधानिक पदावर तुम्हाला बसण्याचा अधिकार नाहीये। आणि आज मी सय्यद अयाज अली नियाज अली समस्त जळगाव जिल्ह्यातल्या सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे एक या ठिकाणी आवाहन करतो की एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा आणि त्या संतांच्या मागे त्यांनी फिरावं। आम्ही त्यांना काहीच म्हणणार नाही। असे जे लोक चुकीचं काम करतात, तुमचं काम आहे त्यांना तुरुंगात टाकायचं, त्यांना अद्दल घडवायचं। तुम्ही जर त्यांना सपोर्ट करत असाल, पाठिंबा देत असाल तर याचा अर्थ आहे की तुम्ही निवडणुकीत हारताय, तुमचा पक्ष तुमचे सहकारी पक्ष या ठिकाणी निवडणुकीत हारताय म्हणून तुम्ही अल्पसंख्याकांना टार्गेट करून दुसऱ्या लोकांचे मत घ्यायचा तुमचा आम्हाला इथे हेतू दिसतोय। आम्ही तुमचा आणि तुमच्या हेतूचा निषेध करतो, आम्ही सर्व लोकांचा या ठिकाणी निषेध करतो आणि आमची मागणी आहे की या दोघांवर, या दोघी समाजकंटकांवर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। जर नाही झाली तर हा संदेश चुकीचा जाईल की अल्पसंख्याक लोकांवर अन्याय होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।